पहिला एक टाईम असायचा आपल्या घरचे बोलायचे यार जेवून घे लवकर. आज भूक लागते पण जायला नाही भेटत असा विषय. खूप गोष्टी बोलल्या जातात आणि अनोळखी व्यक्तीकडून आपली तारीफ आपल्या ओळखीच्यांना जाते तर त्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. म्हणजे माझ्या बाबतीत तर एवढे वर्ष फक्त कंप्लेंट्सच जात होती की हा असा करतो तसा करतो फिरतो हे करतो ते करतो. बट आज धावपळीत बघा हे एक लॉस आहे. वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर काल आपला वीक ऑफ होता सो मस्त आम्ही एन्जॉय केलाय प्रत्येकाने आपापल्या घरी. संध्याकाळी काही कामं केलीच ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. फक्त फुल ब्लॉग नाही टाकता आला काल कारण का ती तिच्या घरी मी माझ्या घरी होतो आणि हा टिपीज ब्लॉग आहे सो दोघांचं एकत्र असणं पण इम्पॉर्टंट आहे. सो ब्लॉगमध्ये मजा येईल. सामान तर सर्व घेतलं आहे आम्ही. मिल्क पाणी ऑल डन. पनू पण डन. पण आता पोचलो आहोत आपल्या शॉपवर. आम्ही पोचलो. आम्ही जस्ट पोचलोय आता शॉपवरती. मी आधीच हे पॅकेजिंगचं सामान सर्व आणून ठेवलेलं विकेंडच्या हिशोबाने आणि आपलं इकडे पण थोडं सामान ठेवलं आहे कारण का आता थर्सडे मीन्स उद्या परवा तेरवा 3 दिवस चांगल्यापैकी रस असतो. सो त्याची तयारी आत्तापासूनच. मग तेव्हा नाही तर धावपळ होते. सो पॅकेजिंग मेन आहे ते सर्व घेऊन आलो आहे. तरी पण काय ना काय थोडं कवर कमी पडतंच पण आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं रेडी राहायचं. शॉपवर आल्यावर सगळ्यात पहिलं काम काय करतेस पनू? पास्ता बॉईल नाही रे, पहिला तू शटर ओपन करतेस. आल्या आल्या थोडंसं नुकसान पण झालंय. ऑइल मस्त की आमचं पिशवी आपोआप कुठून फाटली माहीत नाही. पूर्ण ऑइल साडलंय आता. हे असे एक एक काय काय आमचा विषय चालू असतात. थोडंफार नुकसानाचे जे चुकून माकून घडतात. आता समजलंय की भाजीचा स्टॉक कमी पडेल म्हणून आता चाललं मी पण भाजी घ्यायला. ते पुढे प्रणालीच्याच ओळखीचे आहे आणि माझा मित्र दोघांकडनं आम्ही घेतो भाज्या. दोघं पण सेल करतात. माझा फ्रेंड आहे तो घरातून करतो आणि काकांच्या इकडे पुढे स्टॉल लागतात. तर असं कधी एमर्जन्सी आली तर इथून जाऊन घेऊन येतो आम्ही. तुम्ही पण एक असं फिक्स ठेवा भाजीवाला किंवा जे पण आहे तर इझी पडेल. एमर्जन्सीला पण भेटेल सामान लगेच तुम्हाला अरेंज करू. आता घेतली आहे त्यांनी तसं रेडी करूनच ठेवलेली. प्रणालीने कॉल करून सांगितलेलं त्यांना. भाजी घेतली आहे. कांदे राहिलेत तर कांदा घेतो परत बॅक टू शॉप. बाहेर एवढी जास्त गरमी आहे आणि बहुतेक त्यामुळेच वाटतं सकाळपासून आम्हाला फक्त कॉफीचीच ऑर्डर चालू आहे. पहिली आली आहे आपली नॉर्मल फुल कोल्ड कॉफी आणि त्याच्यानंतर ना डायरेक्ट आपल्या यात चालू आहेत ब्राउनी कोल्ड कॉफीज ना. बनू जल्दी आओ अगर आप लोग आए नहीं हो. कसलं? रेड वेल्वेट. ओके रेड वेल्वेट पण आहे का? हां ही बघा ही रेड वेल्वेट. ब्राउनी आणि रेड वेल्वेट. रेड वेल्वेट फुल डिमांडमध्ये हल्ली. स्टार्टिंगला आम्हाला वाटलेलं रिस्पॉन्स नसेल बट आता बरेच फिक्स झालेत कस्टमर रेड वेल्वेटचं सुद्धा. आता आमची शॉपची सर्व कामं झाली आहेत म्हणून जरा वीकमध्ये जे पण परचेसचे बिल आलेत ते सर्व फाईल करून ठेवतोय. हे फाईल करणं पण खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडे जो पहिल्यापासूनचा डेटा असतो तुम्ही कोणती गोष्ट कितीला घेतलात कितीला पडली तुम्हाला ते तुम्हाला स्टार्टिंगपासून तुमच्याकडे रेकॉर्ड राहतो. याचा यूज तुम्हाला पुढे म्हणजे जे पण तुम्ही मोठं जेव्हा शॉप घ्याल किंवा कोणते नवीन वेंडर शोधणार ना तेव्हा यूज होईल. म्हणजे तुम्हाला कळेल की ही गोष्ट तेव्हा कितीला घेतली आहे. सगळे असे कामं आहेत म्हणजे छोटी छोटी आहेत बट मोठमोठे कॅफेवाले ज्या सगळ्या गोष्टी त्यांचा डाटा ठेवतात त्यांना पुढे यूज होईल. मेंटेन करा. तो रेकॉर्ड मेंटेन करणं पण गरजेचं असतं. आता ना आपलं ऑलमोस्ट सगळं काम संपलं आहे आणि 3 वाजलेत. काही रेड सॉसचं थोडं काम होतं ते तिने कंप्लीट केलं. काही थोड्या ऑर्डर्स होत्या. काही कस्टमर्स लांबून आलेले सो थांबलो आम्ही आणि त्यांच्यासाठी पास्ता मॅगीच्या ऑर्डर्स होत्या त्या कंप्लीट केल्या. आणि एक कालचा मुवमेंट आहे. कालच झालेला ना. कालचाच एक मुवमेंट आहे जो प्रणालीच्या बाबतीत झाला त्याच्यामुळे तिला खूप असं प्राऊड फील झालं आणि खूप तिला थोडीफार इमोशनल बोलू शकता किंवा प्राऊड फिलिंग जी झाली आहे त्याच्याबद्दल ती सांगेल. तर सांग आपल्या व्ह्युअर्सला. माझी मावशी आहे तिचं मुलुंडला आरे सेंटर आहे
जेवणाचं पण ती स्टॉल ठेवते. तिच्या स्टॉलवर ज्यांच्याकडून ती भाकऱ्या घेते ना, तर त्यांनी आमची रील बघितली आणि त्यांनी मावशीला जाऊन सांगितलं की भांडूपला एक मॅगीचं शॉप आहे, ते खूप फेमस आहे आणि तिकडे मला जायचं आहे. म्हणजे ती पोरगी, ते दोघंजणं खूप मेहनत घेतात आणि खूप मस्त त्यांचे व्हिडिओज पण असतात. तर मला नक्की तिकडे जायचं आहे. मी गुरुवारी तिकडे जाणार आहे. तर त्या आज सकाळी आलेल्या इकडे आणि त्यांनी पिंक सॉस पास्ता, टिकी स्पेशल मॅगी आणि ब्राउनी आणि रेड वेल्वेट दोन्ही पण कोल्ड कॉफी त्यांनी ट्राय केल्या. त्यांना खूप आवडल्या आणि ते ऐकून ते मावशी त्यांना बोलली की हां, ती तर माझीच भाची आहे. तर ते मला खूप असं प्राऊड फील झालं की ती अशी बोलली तेव्हा. लाईक तिच्या मावशीने कॉल केलेला ना तुला काल कॉल करून मग हिला सांगितलं कॉलवरती की अरे असं असं झालं, त्यांनी रील्स बघितले आणि ते मला येऊन सांगत होती की खूप चांगलं केलं आहे, तिकडे आम्हाला जाणार आहे आम्ही गुरुवारी असं तसं. आणि मग त्यावरती तिची मावशी बोलली अरे ती माझीच भाची आहे. लाईक रँडमली असं काय तिला माहिती पण नव्हतं की ॲक्च्युली तिची मावशी वगैरे रिलेशनमध्ये. आणि ते व्हिडिओज त्यांना सांगायला गेले आणि तेव्हा त्यांना कळलं की अरे हां यांच्या रिलेशनमध्ये. तर असे मुवमेंट्स आहेत माझ्या बाबतीत पण, अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. तर या सगळ्या गोष्टीनं जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं, जसं आम्ही पण स्टार्ट केलेलं, तेव्हा खूप जणांनी फॅमिलीमधून पण किंवा बाहेरच्यांनी पण असं बोललं गेलं की अरे कशाला व्हिडिओज टाकताय, कशाला तुमचं धंद्याचं सगळं सांगताय, सगळ्या गोष्टी. आणि आज असे तीच बरीच अशी लोक आहेत ज्यांना सांगितलं जातं की अरे हां ह्यांचा आम्ही व्हिडिओ बघतो, आम्हाला आवडतात. तेव्हा ते प्राऊडली सांगतात अरे हां आमचा मित्र आहे, अरे हां ही आमची मैत्रीण आहे, अरे माझ्या स्कूलमधलं आहे, कॉलेजमधलं आहे, किंवा अरे आमचा फॅमिली मेंबर आहे, आमचा गावचा आहे, नातेवाईक आहे. असं खूप गोष्टी बोलल्या जातात. आणि अनोळखी व्यक्तीकडून आपली तारीफ आपल्या ओळखीच्यांना जाते, तर त्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. म्हणजे माझ्या बाबतीत तर एवढे वर्ष फक्त कंप्लेंट्सच जात होती की हा असा करतो तसा करतो, फिरतोय, हे करतो ते करतो. बट आज तो पूर्ण विषय चेंज झाला आहे. आज आपण सोशल मीडियावर उतरलो आहे. हां, काही आरामखोर लोक आहेत जे ज्यांना हागायचं ते हाकतातच. मी आवडमध्ये बोलतोय कारण का आहेत. मी तर असे कमेंट बघितले जी त्यांचं मेंटॅलिटी कुठे आहे ते वाचूनच कळतं. बट आपल्याला तेवढं सगळ्यांकडे फोकस करायचंच नाही आहे. आपल्याला जे अशी लोक आहेत जे आपल्या मेहनतीला सपोर्ट करतात, ते बघतायत, त्यांच्यावरती आपण जास्त ट्रस्ट करून आपली जर्नी आम्ही चालू ठेवतो आहे. आणि असेच व्हिडिओ, असाच एक्सपिरियन्स यापुढे पण शेअर करतच राहणार आहे. या छोट्या शॉपपासून ते आमचं जे ड्रीम आहे खरं पुढे कॅफेचं, ते सगळ्या गोष्टी कशा असतील, कशा अचीव करू, त्यातनं काय शिकू, काय चुका करू, सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि जे हॉरिझॉन्टल फुल ब्लॉग टाकतो आहे त्याच्यावरती मेन सपोर्ट करा, कारण का ना हे खूप हार्ड पडतात काढायला. म्हणजे आम्हाला सवय नाही आहे, एफर्ट्स लागतात. काय बोलायचं, कधी बोलायचं, सगळ्या गोष्टी. परत 4 चौकात कॅमेरा काढा, ते बोला, तर ते खूप समजू शकता तुम्ही. बट करणार एवढं नक्की. 45 डेज बोललो, 45 डेज व्हिडिओ टाकणार. आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. आता बघू, आता आम्ही घरी चाललो आहे, तर ह्याच्या पुढचं संध्याकाळचं कसं काय सिच्युएशन आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ब्लॉगमध्ये सांगू. तर जस्ट पोचलो आहे आम्ही. पहिलीच ऑर्डर आली पेरी पेरी पास्ता, मंचाव मॅगी आणि व्हाईट सॉस पास्ता. लेट्स मॅक इट. ही रेड वेल्वेट कोल्ड कॉफी आहे. आणि आज सकाळीच आम्ही असंच मॅनिफेस्ट केलं की आज म्हणजे रेड वेल्वेट कोल्ड कॉफीचा आपला सेल एकदम प्रॉपर होणार आहे. तर म्हणजे मजाकमध्ये, कारण का ब्राउनी आणि रेड वेल्वेट दोघांच्या ऑफर सकाळी होत्या, ऑर्डर होत्या सॉरी. आणि आता नॉनस्टॉप रेड वेल्वेटचाच चालू आहेत ऑर्डर, नॉनस्टॉप तेच चालू आहेत. मस्ट ट्राय आयटम आहे, सगळ्यांनी ट्राय करा नक्की. आता ना वाजलेत 9 आणि लिटरली आम्ही जे आय थिंक तो स्टार्टिंगला आम्हाला 5 लिटर लागायचा, मग 10 वर आणलं. आणि लास्ट 2 महिन्यापासून ना आम्ही 15 लिटर दूध घेत होतो आणि एक्स्ट्रा लागलं तर रात्री 5 लिटर घेतो. आज आम्ही 20 लिटर लास्ट एक वीक घेतोय. आज काय माहिती, गुरुवारचा दिवस आहे, असं वाटतं संडे आहे, एवढी पब्लिक आहे. आणि कॉफीला असा डिमांड आहे की लिटरली मी आता 20 लिटर तर संपलं आणि कॉफीच्या एवढ्या ऑर्डर पेंडिंग आहे, तर मी लोकल मार्केटमधून ह्याच्याकडनं 2-3 असे करत आता 9 लिटर घेऊन आलं. तर बघू ते पुरत आहेत का. अशा धावपळीत बघा, हे एक लॉस आहे. व्हिडिओमध्ये आलो नाही त्यात हा आलाय बडबड करतोय, याच्यामुळे आमची कॉफी पडली इकडे पूर्ण. सांडले, नुकसान आहे, एका माणसामुळे नुकसान झालंय. आता ऑलमोस्ट 10 वाजायला आले, 10 मिनिटात बाकी आहेत. ऑलमोस्ट मला वाटतं मिल्क तर मी जसं आधी सांगितलं तुम्हाला ते संपलेलं मी घेऊन आलो. ॲज इट इज पास्ता आम्ही पहिला 2 किलो किंवा 1.5 किलोच घ्यायचो. 2-1.5 किलो कसं आहे आणि की एक्स्ट्रा म्हणून.
तर लास्ट वीकपासून आम्ही 3 किलो करायला लागलो आहे. तो बऱ्याच वेळा वाचत होता. आज 3 किलो 7:30 वाजता संपला. बऱ्याच जणांना 7:30 नंतर आम्ही ऑर्डर घेतलं नाही. आणि या शॉपमध्ये ते परत मॅनेज करणं, पास्ता बॉईल करणं आणि त्यामध्येच ऑर्डर. आणि आज असं होत होतं की आम्ही गुरुवारा विचार केला एवढं नसतं, म्हणजे एवढ्या गुरुवारचे बघितलेत. आजचा गुरुवार अनएक्सपेक्टेड होता. ऐकली बकरी ईद होती म्हणून वाटतं सगळेच आलेले. माझी हालत तुम्ही बघू शकता. पॅन्ट दाखव. मम्मीच्या घरी शिव्या खायच्या आहेत फक्त आज. एवढं खाली लोक घेऊन मम्मीच्या शिव्या खायच्या आहेत घरी. बट ठीक आहे, जर कोण आला असेल त्याला काय भेटलं नसेल, डिले झाला असेल, समजून घ्या. तुमच्या समोरच सगळं आहे. डिले व्हायचे रिझन आहे ते म्हणजे एकाच टायमाला जर 10-15 व्हाईट सॉस मॅगी तुम्ही बघू शकता, 4 इंडक्शन आहेत. त्याच्यामध्ये सगळीकडेच ऑर्डर चालू असतो. तर रश टायमाला थोडं जर तुम्ही येता एवढा लांबून येत आहे तर थोडं टाईम काढून या. अर्धा तास पाऊण तास जरी वेटिंग केली तरी आम्ही इकडे पास्ता आणि मॅगी अशी गोष्ट आहे त्याला एका टायमाला 10 मिनटं तरी मिनिमम लागतो. म्हणजे मी किती पण काय केलं, मी जादू तर करू नाही शकत की होऊ दे. किती पण टाईम गेलं 10-15 मिनटं मिनिमम लागणार आहे. सो तेवढं पेशन्स ठेवून या. आणि जर तुम्ही एवढे येत आहे, सपोर्ट करताय त्यासाठी खरंच थँक्यू. जोपर्यंत जो अग्रीमेंट आहे ना तोपर्यंत आता एक 12 वाजायला आलेत ऑलमोस्ट. सर्व आता काम झालं आहे, क्लिनिंग झाले आहे आणि आता निघतो आहे. लिटरली तिघांनी पण काही खाल्लं नाही आहे. भूक एकदम खतरनाक लागली आहे. पण आता इच्छा गेली जेवायची. म्हणजे भूक आहे पण असं थकलं ना तर असं वाटतं घरी जाऊन का पांघोळ करावं आणि झोपावं. म्हणजे लिटरली आज असा क्राऊड की आम्ही ॲक्सेप्ट करतो. सॅटर्डे संडेला आम्ही तेवढं तयारीत असतो. पण आज सगळी तयारी तर मटेरियलची होती बट एक्सपेक्टेड नव्हतं एवढा क्राऊड होईल, एवढा धंदा होईल. आणि सगळ्या गोष्टी ज्या झाल्या, काही जण रागवलेसुद्धा कारण का ऑर्डर डिले होते त्यात. पण त्यामध्ये आमची पण कुठे काही चूक अशी नव्हती ना कस्टमरची होती. सिच्युएशनच अशी होती की एका टायमाला जर 8-9 पास्ताच्या ऑर्डर्स आहेत, मॅगीच्या 8-9 ऑर्डर्स आहेत. आमच्याकडनं एका टायमाला 3-4 टाकू शकतो पण एकत्र 8-9 नाही टाकू शकत. बट जेवढं मॅनेज झालं केलं. बऱ्याच जणांनी चांगला सपोर्ट केला, बऱ्याच जणांनी चांगला रिव्ह्यू दिला. तर त्या सगळ्यांना थँक्यू जे आले. आणि त्या सगळ्यांना सॉरी ज्यांना जर पास्ता भेटला नसेल किंवा ऑर्डर जास्त डिले झाली असेल त्यासाठी. आणि एक सांगायचं की पहिला एक टाईम असायचा आपल्या घरचे बोलायचे यार जेवून घे लवकर, आज भूक लागते पण जायला नाही भेटत, असा विषय होतो. सो धंदा वगैरे करायचा आहे चालू तर या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. जेवण वगैरे सगळं विसरायचं आहे. पर्सनल लाईफ तर ॲक्च्युली नाही राहत. आज फुल टाईम डोक्यामध्ये धंदा सगळ्या बिझनेसच्याच गोष्टी चालू असतात. बट ठीक आहे, आज करू तर असं वाटतं आहे पुढे काहीतरी चांगलं होईल आणि होईलच नक्की जेवढी मेहनत घेतो त्याच्यावरनं. तर भेटू. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि असंच TP मॅगी पॉईंटला सपोर्ट करा. चला बाय बाय, गुड नाईट.